मुंबई महापौरांच्या शिवाजी पार्कमधील बंगल्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होणार असल्यानं येथील साहित्य राणीच्या बागेतील बंगल्यात नेण्यास सुरुवात झाली आहे। 23 जानेवारीला स्मारकाचं भूमिपूजन होण्याची शक्यता असल्यानं तत्पूर्वी महापौर बंगला युद्ध पातळीवर रिकामा करण्याचं काम सुरू झालंय। हेरिटेज दर्जाच्या समुद्रकाठी वसलेल्या प्रशस्त आणि सुंदर वास्तूत राहणारे महापौर आणि त्यांच्या कुटुंबियांचं एक वेगळं नातं या वास्तूशी जोडलं गेलंय। महापौरांसह त्यांच्या कुटुंबियांशी बोलून इथल्या आठवणी जागवल्यात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबई शिवाजी पार्क आणि महापौर बंगला हे एक समीकरणच आतापर्यंत झालेलं आहे, परंतु आता महापौर बंगल्याचं रूपांतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये होतंय। तत्पूर्वी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि त्यांच्या कुटुंबियांची व्यवस्था राणीबागेतल्या बंगल्यात करण्यात येते। आपल्यासोबत महापौर आणि त्यांचे कुटुंबीय सर्व आहेत। सर, काय नेमक्या भावना आहेत मनात, कारण गेली 2 वर्ष या महापौर बंगल्यात ऐतिहासिक हेरिटेज दर्जा बंगल्यामध्ये राहताय, आता सोडून जाताय, काय मनात भावना आहेत? खरं म्हणजे हा एक ऐतिहासिक महापौर बंगला आहे। या ऐतिहासिक महापौर बंगल्यामध्ये राहण्याची संधी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामुळेच आम्हाला या ठिकाणी मुंबईचा महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि या महापौर बंगल्यात राहण्याची संधी मिळाली। या महापौर बंगल्याच्या अनेक आठवणी आहेत। या महापौर बंगल्यामध्ये वेगवेगळ्या मुंबईच्या विकासाच्या संदर्भातल्या अनेक बैठका आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनानुसार अनेक झाल्यात की जेणेकरून मुंबईचे प्रश्न कसे सोडवायचे, कोणत्या प्रश्नांना कशा पद्धतीने विकास साध्य करायचा, आणि त्या बैठकांना आयुक्त महोदय अजय मेहता सुद्धा उपस्थित। हा महापौर बंगला एक ऐतिहासिक वास्तू आहे। प्रथमतः मी या महापौर बंगल्यामध्ये साधारणतः 1987 साली मी जेव्हा उपशाखा प्रमुख होतो 86-87 तेव्हा नलावडे साहेब महापौर होते, तेव्हा मी प्रथम या महापौर बंगल्यात आलो। त्यानंतर अनेक महापौर होते, अनेक वेळा आलो। मग 2002ला नगरसेवक झाल्यानंतर 1992ला शाखा प्रमुख होतो, तेव्हा सुद्धा अनेक वेळा आलो। त्यामुळे अनेक वर्ष या महापौर बंगल्याशी तसा संबंध आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या महापौर बंगल्यामध्ये महापौर झाल्यानंतर जेव्हा आलो तेव्हा उद्धव साहेबांचे सातत्याने आम्हाला आशीर्वाद मिळालं, मार्गदर्शन मिळालं। आणि तत्पूर्वी या बंगल्यामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी 2 बैठका महापौरांबरोबर वेगवेगळ्या प्रश्नांबाबत घेतल्या होत्या। त्या बैठकीमध्ये मला तेव्हा उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं होतं। आणि आज मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभं राहणार आहे। त्याचा मला अत्यंत आनंद आहे, कारण माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये माननीय बाळासाहेबांचं या ठिकाणी स्मारक होणं हे माझ्यासाठी भाग्य आहे। वहिनी देखील आहेत, ज्यावेळी नगरसेविका होता त्यावेळी कामाच्या निमित्तानं महापौर बंगल्यात येणं होतंच। गेल्या 2 वर्षातल्या या वास्तूशी संबंधित आठवणी काय सांगाल? या ऐतिहासिक बंगल्यात माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामुळे आम्हाला राहण्याची संधी मिळाली। आणि खरंच ह्या बंगल्यात राहते वेळी अनेक आठवणी आहेत। असं सांगता येणार नाही की एक आठवण, परंतु ह्या घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात गेल्यावर आपल्याला कळते की नाही इथे काहीतरी घडलंय, इथे काहीतरी घडलंय। आणि ह्याच आठवणी घेऊन आम्ही आता इथून पुढे जाणार आहोत। सरांचा मुलगा देखील आहे प्रसाद स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो आणि स्पर्धा अभ्यासासाठी इतका चांगला परिसर मुंबईत कुठं असेल असं वाटतं? इतकं शांत ठिकाण आणि समुद्राला लागून, काय सांगशील? छान आहे इकडे, म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर खूप छान जागा आहे आणि जास्त करून इथे शांत वातावरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सातुलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।